करू नका, कारण टोटली आतापर्यंत आपण पाहिले तर 3च मॅच खेळवल्या गेल्यात. अजून देखील 6 मॅच आपल्याला पूर्ण रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडं स्पीडअप करा. तिथे पहिली मॅच आपण निश्चितपणे पाहिली होती, लोणिवलीवाडी आणि शिवाजीनगर या 2 संघांदरम्यान. तो सामना आपण पाहिला तर लोणिवलीवाडी या टीमनं मात्र जिंकला होता. त्यानंतर दुसरी लढत आपण पाहिली आष्टे आणि सुरुंगपाडा यांच्या दरम्यान, आणि तो सामना सुरुंगपाडा टीमनं मात्र जिंकला होता. त्यानंतर विनर अशी लढत आपण खेळवली होती आणि तो सामना अर्थातच सुरुंगपाडा या टीमनं मात्र जिंकला आणि तो सामना जिंकत मात्र सुपर 12 मध्ये प्रवेश केला. सुपर 12 मध्ये आजच्या दिवसातील पहिला संघ सुरुंगपाडा ठरला. त्यानंतर आपण ए लॉट्सला या ठिकाणी सुरुवात करतोय, जिथे सोसायटी पनवेल आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल तो रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन. प्रथमतः टॉस या ठिकाणी जिंकलाय चिंद्रन या संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः घेतलाय. तो गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते सोसायटी पनवेल या संघाला. मॅच ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला होईल सुरुवात. या षटकासाठी गोलंदाजाने 2 चेंडूवरती 2 विकेट जर घेतल्या आणि त्यानंतर फलंदाजाने 2 बॉलवरती जर 2 सिक्स लगावले तर सन्माननीय पंढरनाथ शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्याच बॉल अगदी अखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. सन्माननीय दत्तात्रय मिसाळ साहेबांना देखील आमची विनंती, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच बॉल अखूट टप्प्याचा, निश्चितपणे पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय. ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या लेंथ वरती चेंडू डिलिव्हर केला. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय, अगदी वेगानं बीट केलाय ते फलंदाज संतोष या फलंदाजाला. पंढरनाथ शेठ पाटील साहेबांकडून प्रत्येकी 2 सिक्स साठी 1000, प्रत्येकी 2 विकेट साठी देखील 1000 रुपयाचं प्राइज आमच्या या ठिकाणी जमा झालंय. हो, यावेळेस मात्र खूप चांगला लेंथ वरती बॉल टाकलाय. थोडा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, जागा बडवली, थोड्या आउटसाइड ऑफ स्टंपला निघले होते, परंतु गोलंदाज देखील चालाक आहे, अगदी बॉल पुढे डिलिव्हर केला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, कनेक्शन नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. तेजस पाडेकर अगदी यंदाच्या मोसमामध्ये इन्फॉर्म असलेला गोलंदाज. अखूट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका मारायचा होता, अनसक्सेसफुल होईल का? वॉट कॅच, फार चांगला झेल टिपला. ऋतिक भंडारी होते त्या ठिकाणी. फर्स्ट पंचांचा नो बॉलचा इशारा पाहावा लागेल मैदानात काय घडलंय. अगदी आपला देखील पहा नीट. पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फ्री हिटची संधी आली आहे ऑन स्ट्राइक एंड वरती. आता फलंदाज आपण अश्विन याला पाहतोय. सन्माननीय प्रदीप दादा माळी तोराडे यांना देखील आमची विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय संतोषजी दमडे भंगारपाडा यांना देखील आमची विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचं. फ्री हिटचा बॉल, अश्विन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथून देखील फटका फसलाय की काय? ओ व्हॉट अ फिल्डिंग, काय एफर्ट दिलाय. पंचांचा इशारा येणं बाकी, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, परंतु फिल्डर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. कमालीची फिल्डिंग, प्रयत्न 100% केले होते, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती तडाखा, पहिला षटकार. थँक्यू सो मच डीजे, काय एफर्ट दिला. सन्माननीय प्रदीप शेठ माळी साहेबांचं शुभ आगमन मात्र व्यासपीठावरती झालंय. त्यांना देखील विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावरती या. ही स्पर्धा आपली आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू अगदी बॅकफूट वरती येऊन ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता अश्विन कोटियान या खेळाडूचा. तिथे मिळतील त्या 2 धावा, 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाच्या धावफलकावरती धावा होतील त्या बिनबाद 11. 4 चेंडू झालेत. गोलंदाजीच्या मार्कवरती
तेजस पाडेकर, अर्थातच यंदाच्या महोत्सवामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज आहे चिंद्रन या संघाकडून. तरी कमी वयात चांगली लय हासिल केली या गोलंदाजानं. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑफ साईडला चेंडू आपण पाहिला, वाईड लाईनच्या जवळून बॉल मात्र डिलिव्हर केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी या तेजस पाडेकर या गोलंदाजाने देखील केली आहे. अश्विन एक विस्फोटक खेळाडू सोसायटी पनवेल टीमचा मात्र स्ट्राईक एंडला. यावेळेस फटका फसल्यासारखा वाटत होता. बॅटची कट घेऊन चेंडू आपण पाहतोय शॉट मिडविकेट आणि मिडविकेटला ट्रॅव्हल होत असताना दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या पंचाची मागणी दुसऱ्या धावेसाठी केली आहे. तिसरे पंच आता ऑन स्क्रीन वरती चेक करतील काय असेल तो निर्णय. OUT फलंदाज रनआउटच्या स्वरूपानं बाद आणि हा मोठा 440 ओव्हरचा झटका लागला तो सोसायटी पनवेल या संघाला. पहिल्या षटकाची होईल समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर सोसायटी पनवेल टीमची धावसंख्या धावफलकावरती लागेल ती 1 बाद 12 धावा. शाहीर तुकारामजी पाटील बेलवली यांना देखील आमची विनंती आहे, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत दत्ता गायकर यांना देखील आमची विनंती आहे, आपण देखील या. सन्माननीय बच्चू पवार यांना देखील आमची विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती धावा आपण 12 पाहतोय. पहिली विकेट डाऊन झाली. शेवटच्या बॉलवरती दुसरी धाव अंगलट आली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अश्विन कोटियान हा फलंदाज मात्र बाद झालाय. सुरेख चेंडू, लेंथ चांगली होती. यावेळेस बॉलला फक्त ड्राईव्ह केलंय. पॉइंटच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळेल ती फक्त एक सिंगल. पहिल्या बॉलवरती अगदी सिंगलला प्राधान्य फलंदाज गणेश कुवरच्या माध्यमातून दिलं जात आहे. पहिल्याच बॉलवरती डिफेन्स पाहायला मिळाला. एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 13 आकड्यावरती. संतोष कुवार हा खेळाडू आता गणेश कुवार आता स्ट्राईक एंडला ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. बॅट थोडीशी लेट आली. चेंडू अगोदर मात्र विसावला जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र गोलंदाज निकेश गडगे या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिथे पहिल्या षटकामध्ये तेजसनं चांगली गोलंदाजी केली. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी राहिली होती. त्यानंतर आता निकेश आलाय. थोडस यावेळेस मात्र अलॉन द कार्पेटना फटका पाहायला मिळाला. फिल्डिंग काय दर्जेदार आहे. वॉट फिल्डिंग. लगेच बॉल पर्यंत आले. चेंडूला गॅदर केलं, लगेच उचललं, चेंडूला फेकलं आणि मिळेल फक्त एक सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 14 धावा धाव फलकावरती. अर्थातच आपण पाहतो एक संत आणि सावध गतीनं धाव फलक पुढे जात आहे. ते बॅटिंग करत असताना सोसायटी पनवेल या टीमचं
स्विच हिटचा प्रयत्न होता. अगदी दुधारी तलवार, सरळ बॅटनं फटके येत नव्हते. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज निकेश देखील चालाक आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. सन्माननीय मनीषजी केणे आणि मनीषजी ओहोले साहेबांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या. स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या बॉलवरती फक्त दिशा दाखवली आहे. फार चांगला फटका, कलात्मक फटका आपण पाहिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. दिशा दाखवली मागील बॉलवरती. फलंदाज संतोष या फलंदाजानं 6 बॉलवरती 6 ची बॅटिंग चालू आहे. अगदी एक चौकार मागील बॉलवरती आपण पाहिला. संघाच्या धावा फलकावरती जोडल्या जातील. ते 18. शेवटचा चेंडू निकेश गडगे ओव्हर द विकेटनं. लॉफ्टेड फटका, टक असा आवाज आलाय. बॉल फ्लाय होईल मिड विकेटच्या वरून. इट्स अ बिग हिट. षटकार. थँक्यू डीजे. धाव फलक्यावरती 2 ओव्हर नंतर धावा आपण पाहिल्या तर 24.00च्या रन रेट या ठिकाणी धावा मात्र बनवण्यात आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज राकेश पाडेकरला आपण पाहतोय. कंटिन्यू म्हणजे एक मॅच ना. पहिलाच बॉल. लेफ्ट आर्म गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र शेवटपर्यंत आशाभूत नजरेने बॉल पर्यंत पाहत राहिला होता. कदाचित त्याला वाटलं की बॉल मात्र लाईनच्या थोडा बाहेर आहे की काय, परंतु निश्चितपणे चांगल्या चेंडूची हाताळणी, चांगल्या चेंडूचा डिलिव्हर गोलंदाज राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म गोलंदाजी करत असताना अँगल अगदी परफेक्ट आहे. फुल टॉस बॉल होता. भिरकावलाय बॉलला मिड विकेटच्या वरून. इट्स अ बिग हिट. फलंदाज गणेशच्या बॅटमधून हा मॅक्सिमम षटकार. सन्माननीय बच्चूदादा पवार यांना आमची विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. हो, यावेळेस मात्र थोडीशी लेंथ चेंज पाहायला मिळाली आहे. अगदी पुढच्या बॉलवरती 6 पाहायला मिळाला होता. त्यानंतर राकेशनं ओळखलं. त्यानंतर चेंडू फक्त थोडासा मागे रिलीज केला. गती देखील थोडीशी चेंज पाहायला मिळाली. हलक्या गतीने चेंडू टाकला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता. लॉफ काढायचा प्रयत्न, फटका फसला. फिल्डर झेलच्या खाली होता, परंतु झेल ड्रॉप झाली आहे. राम पाटील होते त्या ठिकाणी. हाताला बॉल लागला देखील, परंतु गॅदर करत असताना एक सिंगल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 32 या आकड्यावरती.
32 धावा फलक्यावरती. अगदी या षटकातील 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती गणेश. ओ सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अगदी या खोलात टाकला होता बॉल. इथून मात्र विकेट जाईल आणि फलंदाज मात्र बाद. हा दुसरा धक्का मिळालाय तो सोसायटी पनवेल या संघाला. मध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल या षटकातील. स्विच हिटचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉल वरती हा पहिली विकेट. फलंदाज मात्र आल्या पावली माघारी परततोय. रवी सोळंकीचा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. देखील आमची विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती या. भिंगार गावचे संतोष शेठ कतारे साहेबांना आमची विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हर इज कंप्लीट. आणि 2 विकेट साठीचे 1000 रुपये लावले होते पंढरनाथ पाटील साहेबांकडून. ते पारितोषिक या ठिकाणी मिळालंय. तो गोलंदाज राकेश या गोलंदाजाला. मॅच संपल्यानंतर हे पारितोषिक आपण घेऊन जा. इथून डिरेक्ट हिट झाले, पाहावं लागेल काय घडलंय. अगदी तिसऱ्या पंचाची मागणी मात्र मैदानावरती केली जाते. तिसरे पंच आता ऑन स्क्रीन वरती चेक करतील. फलंदाज नॉट आउट आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 2च्या बरोबरीने संघाची धावा संख्या पोहोचलती या 34 या आकड्यावरती. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज होल ऑफ करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. फिल्डिंग या ठिकाणी थोडीशी खराब पाहायला मिळाली. अगदी उडी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र चाला सीमारेषा पलीकडे आणि चौकार येतोय तो संतोषच्या बॅटमधून. आज झाला होता. त्यानंतर आता पारीला फलंदाज गणेशच्या माध्यमातून आणि संतोषच्या माध्यमातून सावरण्यात येते. हो, इथून मात्र पाहावं लागेल की
बॅटकटच्या साहाय्याने फलंदाज मात्र बाद आणि हा चौथा धक्का मिळालाय तो सोसायटी पनवेल संघाला. सुमित झुंजारराव हा फलंदाज मात्र तर स्ट्राईक एंडला 39 वरती 4 ही स्थिती या ठिकाणी सोसायटी पनवेल टीमची मात्र आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतिक भंडारी या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू देखील अगदी खोलवर टप्प्याचा होता. फक्त दिशा दाखवली आहे बॉलला. मिड विकेटला फिल्डर तैनातीच्या हातामध्ये चेंडू जाईल त्या दरम्यान मात्र एक रन धावून कंप्लीट केली जाते. एकीच्या बरोबरीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 40 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील आणि या सत्रातील मात्र बाकी या अगदी संतोष कुवर या फलंदाजी आपण फलंदाजी पाहिली तर 10 बॉलवरती 19 धावा, एक षटकार 2 चौकाराचा समावेश. 190च्या स्ट्राईक रेटनं मात्र बॅटिंग केली आहे. लो फुल टॉस बॉल चांगला फटका पाहायला मिळाला आहे. फिल्डर तैनात, फिल्डिंग देखील चांगली आहे. एका ऍक्शन मध्ये थ्रो देखील रिलीज केला. इथून पाहावं लागेल मैदानावरती या फलंदाज रनआउटच्या साहाय्याने मात्र दुसरी धाव घेताना झालाय बाद. एकच रन या बॉलवरती मिळेल. पहिलं सत्र संपलंय. प्रथम बॅटिंग करत असताना सोसायटी पनवेल संघाने धावा बनवल्या त्या 4 बाद 41 आणि इथून रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन या टीमला 24 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज. साठी दाखल राहिलेत. खऱ्या अर्थानं वारदुलीचे माजी सरपंच पंढरनाथ शेठ पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण या मंचावरती करतोय. आयोजकांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच पंढरनाथ शेठ पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. पाहुण्यांचा सन्मान मात्र मंचावरती केला जातोय. त्यानंतर नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करतोय की बंगारपाडा आणि भातान दोन्ही टीमचे भातान टीमचे कॅप्टन दाखल झालेत. बंगारपाडा टीमच्या कॅप्टनला देखील आमची विनंती आहे आपण देखील टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. तुराडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रदीप दादा माळी यांना देखील आमची विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती जावा. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मात्र केला जाईल. आणि बरेचसे पाहुणे मंडळी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. दांताराजा ट्रॉफी 2025 या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. त्या ठिकाणी प्रदीप दादा माळी यांचा देखील सन्मान आपण ऑन स्क्रीन वरती समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पाहुण्यांचा सन्मान आपण ऑन स्क्रीन वरती मात्र पाहतोय. सन्माननीय मनीषजी केनी यांना देखील आमची विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यानंतर मी बंगारपाडा टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. भातान टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल आहे. बंगारपाडा टीमचा कॅप्टन आपण देखील टॉस करण्यासाठी या. मनीषजी केणी या साहेबांचा देखील सन्मान आपण मंचावरती करतोय. सन्माननीय मनीषजी ओव्हल साहेबांना देखील आमची विनंती आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल.
सन्माननीय बच्चूदादा पवार यांना देखील आमची विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती या, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. चला मॅच ऑन करा. 24 बॉल आणि विजयासाठी चिंद्रन टीमला गरज येते 42 अर्थातच 42 या धावसंख्येची. विकेटनं पहिला गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. पहिल्याच बॉल वरती स्वॅक्स करेंगे सबका स्वागत सांगत ठोकला मिड विकेटच्या वरून हा ब्रँडेड षटकार. भाई आलो ना वलिया मॅच कडे दुसरा बॉल डॉट आलाय. तिसरा चेंडू या ठिकाणी देखील बीट झालाय फलंदाज, परंतु चेंडू आपण पाहतोय की शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने अडवण्यात आलाय. तिथे मिळेल अगदी बाईकच्या साह्यानं बॅटकटच्या साह्याने एक सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या पोहोचलती 7 या आकड्यावरती. 42 या धावा संख्येची गरज 24 बॉल वरती चिंद्रन या संघाला. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. अगदी मैदानावरती जो आपण झाड पाहतो त्याला जर बॉल अडकून राहिला तर मात्र 2 धावा दिल्या जातील, परंतु त्याला लागून जर चेंडू सीमारेषा पलीकडे गेला, म्हणजे जर चौकारासाठी गेला तर चौकार आणि षटकारासाठी जर गेला तर षटकार दिला जाईल. ही सूचना देखील आपण ऐकायची आहे. आणि लागून जर आतमध्ये चेंडू राहिला तर तुम्ही कितीही धावा धावून घेऊ शकता. राउंड द विकेट. लॉफ्टेड फटका चांगला टक असा आवाज मिडल ऑफ द बॅट. बॉल झाला सीमारेषा पलीकडे. इज द बिग हिट. षटकार. देखील पहिल्या बॉलवरती 6. त्यानंतर आता फलंदाज अजयने देखील पहिल्या बॉलवरती 6 लगावत आपली हुकूमत या मॅच मध्ये मात्र सिद्ध केली आहे. चला दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. भाताण आणि भंगारपाडा दोन संघांदरम्यान आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करून घेऊया. प्रदीप दादा माळी यांच्या शुभ हस्ते आणखी एक बिगेट काढण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु झेल पाहावी लागेल. झेल टिपली आहे आणि हा पहिला धक्का मिळेल तो बॅटिंग करणारा चिंद्रन टीमला. फलंदाज अजय. तिसऱ्या पंचांची मागणी कॅच साठी या ठिकाणी केली जाते. तिसरे पंच आपण ऑन स्क्रीन वरती झेल आहे की नाही हे चेक करायचं आहे.
पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी बंगारपाडा टीमने जिंकलाय आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. भातान टीमनं टॉस जिंकला, माफ करा, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाज बाद नाहीये, अगदी झेल घेण्यामध्ये थोडीशी मिस्टेक झाली आहे. बॉल गॅदर करत असताना जमिनीला टेकलाय आणि त्यामुळे फलंदाज सेफ आहे आणि या चेंडूवरती रन्स मिळतील. पंच रन्स किती आहेत? 1 रन. पाचव्या बॉलवरती मिळाली ती सिंगल रन आणि सिंगलच्या बरोबरीने संघ पोहोचलाय तो 14 या आकड्यावरती. अगदी फिल्डिंग आपण पाहिली तर प्रयत्न चांगले केले होते, परंतु शेवटला मात्र झेल गॅदर करत असताना झेल थोडासा जमिनीला टच झाला आणि त्यानंतर मात्र खेळाडू सेफ आहे, फलंदाज नॉट आउट आहे. पुढचं विकेट, स्ट्राईक एंडला तकदीर या उजव्या हाताच्या खेळाडूला आपण पाहतोय. ओ यावेळेस मात्र बाटची कट लॉंग स्टॉपच्या दिशेने शर्यत लागली आहे, परंतु बॉल मात्र फिल्डरला चकवून जाईल सीमारेषा पलीकडे. बाटकटच्या सहाय्याने मिळतील त्या 4 धावा, मिळेल शेवटच्या बॉलवरती हा चौकार. या खेळाडूच्या बॅटमधून 4 बॉलवरती 11 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर अजय कडू 2 बॉलचा सामना केला. पहिल्या बॉलवरती 6, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, टोटली 7 धावा संख्येवरती तो बॅटिंग करतोय. संघाच्या धावा फलकावरती लागले त्या 18, जिथे 42 धावा बनवायच्या होत्या. आता समीकरण आपण पाहू शकता, 18 बॉल आणि 24 धावा संख्येची गरज. संतोष दादा दमडे बंगारपाडा या साहेबांना देखील आमची विनंती, आपण देखील व्यासपीठावरती या आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी देखील आली आहे, त्यामुळे त्यांचा आपण स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी आभार देखील व्यक्त करूया. पहिल्या विकेटचं पतन लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज अजय कडू बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या विकेटचा मात्र पतन झालाय. पहिला फलंदाज अजय कडू या ठिकाणी पवेलियन मध्ये परतलाय. नवीन बॅटर मैदानावरती नॅट नंबर 3 ला 1 डाऊनच्या क्रमांकासाठी आपण केतन कडू या फलंदाजाला पाहतोय. ओ गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. बॅटची कट लागली का हे पाहावं लागेल. बॅटची कट या ठिकाणी आणि फलंदाज बाद, सलग 2 बॉल आणि हा दुसरा धक्का. फलंदाज केतन बॅक टू द डगआउट.
गोलंदाज आपण प्रकाश बडेला या गोलंदाजाच्या माध्यमातून 2 सलगच्या विकेट मात्र पाहिल्यात. अगदी 18 बॉल 24 ची गरज होती. आव्हान अगदी सोपं वाटत होतं, परंतु क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकतं. अगदी कमबॅक करणारी गोलंदाजी प्रकाश बडेला या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत असताना हा चेंडू देखील चांगला होता. राकेश पाडेकर स्ट्राईक एंडवरती आणखीन एक डावखोऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न. अगदी 18 धावा आल्या होत्या. सिंगल डबल धावांना प्राधान्य देणं देखील तितकं महत्वाचं होतं, परंतु मोठ्या फटक्यांचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे ती प्रकाश बडेला या गोलंदाजाची. सलगचा 4था बॉल डॉट. 2 चेंडूवरती 2 विकेट, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू, 14 बॉल आणि आता 24 या धावसंख्येचं समीकरण आपण या मॅच मध्ये पाहू शकतोय. राऊंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हॉट बॉलिंग. काय दर्जेदार चेंडू हाताळले जातात गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल हा वेगळ्या पद्धतीने डिलीव्ह केला जातो. ही खासियत या गोलंदाजाची. अगदी एका टप्प्यावरती तुम्ही जर सारखे चेंडू टाकले तर फलंदाजाला देखील तुमचे चेंडू समजत असतं, परंतु तुमच्याकडे जर व्हेरिएशन असेल. आखूड टप्पाचा बॉल होता, थोडीशी लेंथ खराब पाहायला मिळाली आहे आणि चेंडू मात्र चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पलीकडे. लास्ट बॉल वरती मिळेल हा चौकार. किती रन झाला? 22 आपण पाहतोय. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 20 या धावसंख्येची गरज. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी आता एन्जॉय करतायत जी स्पर्धा अमितजी लहाणे, त्यानंतर अमर लहाणे, पंकज ठाकूर, जगदीश लहाणे, विजय लहाणे, अंकित ठाकूर मिंगारवाडी गावची स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. उरतो विकेट. फुलर लेन 6 चेंडू होता ऑन साइडला. ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन मात्र वेगाने कंप्लीट. पहा दुसरीचा प्रयत्न कदाचित करायचा होता, परंतु शेवटला मात्र स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूंना नकार दिलाय. 1 रन या ठिकाणी फक्त मिळेल. 21च्या मदतीने संघ पोहोचलाय तो 23 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि आता विजयासाठी मात्र 19 या धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज हर्षल गडकरी या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती. ओव्हर द विकेट. अगदी दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना आहे. कोणत्याही संघाने सामना जिंकला नाहीये, कोणत्याही संघाने सामना हरला देखील नाहीये. प्रयत्न मात्र दोन्ही टीमच्या बाजूने चालू आहेत आणि जो शेवटपर्यंत चांगले प्रयत्न करेल तो संघ मात्र हा सामना जिंकेल. लॉफ करण्याचा प्रयत्न ब्लॅक स्क्रीनच्या जवळ. दर्जेदार फटका. बॅक टू दी बॉलर. स्ट्रेट ड्राईव्हचा हा हिट. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौका. आपण या ठिकाणी पाहिलं तर अगदी सोपं आहे चिंद्रन या संघासाठी.
परंतु जर गोलंदाजी ताकदीची झाली, अचूक टप्प्यावरती जर गोलंदाजी झाली, हे 3 चेंडू जर अगदी चांगल्यारीत्या हाताळले तर शेवटच्या मॅचमध्ये अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांच पाहायला मिळेल. हो, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका, मिड विकेट झोनला, ज्या ठिकाणी सिंगल रन कंप्लीट. खराब फिल्डिंगनं बऱ्याचशा धावा सोसायटी पनवेल टीमनं मात्र बहाल केल्यात. अगदी क्रिकेटमध्ये जितकं महत्व बॅटिंग, जितकं महत्व बॉलिंगला, तितकंच महत्व किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व आहे फिल्डिंगला. तुमची फिल्डिंग दर्जेदार होणं देखील तितकंच गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादी कमी टोटल डिफेंड करत असता त्यावेळेला तुमच्या फिल्डरने तुम्हाला साथ देणं हे फार गरजेचं असतं, परंतु ते घडत नाही आहे. अगदी खराब फिल्डिंग चालू आहे ती सोसायटी पनवेल टीमच्या माध्यमातून. यावेळेस देखील फटका चांगला आहे, ऑन द राईज खेळलेत, ऑन साईडला फटका आपण पाहतोय. आता फिल्डिंग चांगली झाली, डबलचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय धावतात, अगदी ज्या ठिकाणी सिंगल धाव आहे त्या सिंगल धावेला देखील दुसऱ्या धावेत रूपांतर करतायत. अगदी मोठे फटके या षटकामध्ये आले नाहीयेत, परंतु सिंगल डबल धावाने धाव फलक हलतं ठेवलंय. 33 वरती संघ पोहोचला. 7 बॉल आणि विजयासाठी 9 या धावसंख्येची गरज. मिस फिल्डिंगमुळे बऱ्याचशा धावा या ठिकाणी सोसायटी पनवेल टीमनं मात्र गमावल्यात. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा बॉल राऊंड द विकेटनं गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. यावेळेस मात्र हा फटका आपण पाहतोय ऑफ साईडला, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, आणखीन एक डबल धाव, तिसरीचा प्रयत्न पाहावा लागेल. 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. लाजवाब बॅटिंग मैदानावरती चालू आहे. मोठा फटका एकही आला नाहीये आणि टोटल या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 12 धावा. अर्थातच तिसरं षटक संपलं. 3 षटकानंतर 36 या धावसंख्येवरती चिंद्र संघ पोहोचला. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी आता 6 या धावसंख्येची गरज. थँक्यू. अनंतर एक जुना जाणता अनुभवी खेळाडू, अगदी वेल एक्सपिरियन्स गोलंदाज रवी सोलंकी मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती राऊंड विकेट न यावेळेस मात्र तयार असेल. स्ट्राईक एंड वरती डावकऱ्या त्याचा फलंदाज राकेश आहे. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, इथून देखील निर्धाव चेंडू. मॅच मध्ये रोमांच अजून बाकी आहे, सामना संपले नाहीये. प्रयत्न दोन्ही संघ मात्र करतायत. अगदी मागील ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर थोडीशी खराब फिल्डिंग झाली, त्याचमुळे 12 धावा या ठिकाणी चिंद्रन टीमला जरूर मिळाल्यात. 5 बॉल 6 ची गरज पाहावं लागेल. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे पुढे आले कारण जाग्यावरून बॅटवरती बॉल येत नव्हता. अशा वेळेस डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून देखील निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू 6 ची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट अजूनही बाकी आहे. शफल झाले, बॅट कट, व्हॉट बॉलिंग, काय दर्जेदार परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. इथे पाहावं लागेल, पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. दोन पंच या ठिकाणी डिस्कस करतात, त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. गोलंदाजी खूप चांगली चालू आहे. 3 बॉल वरती तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केली जाते. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा.
त्यांचा पण आहे ना फिल्डर आहे ना. नॉट आउट. फलंदाज सेफ आहे, परंतु ह्या चेंडूवरती लेग बायच्या साह्याने अर्थातच रन्स मिळतील त्या 2. पुरेशा खराब फिल्डिंग, अगदी गोलंदाजी कमालीची चालू आहे, परंतु खराब फिल्डिंगच्या जोरावरती आणखीन 2 धावा धावफलक्यावरती. 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र 4 या धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अगदी गोलंदाजीच्या मार्कवरती अनुभवी गोलंदाज रवी सोलंकी यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 3ही चेंडू चांगल्या लेंथ वरती टाकले. 3 चेंडू तशाच पद्धतीने टाकायचे राहून द विकेट ना. हा चेंडू यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न. दर्जेदार गोलंदाजी, आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला जातो. काय गोलंदाजी, अगदी जुनं ते सोनं. ओल्ड इज गोल्ड. एक्सपिरियन्स, वेल एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. अगदी अनुभव आणि अनुभवाची सिदोरी पाठी असताना मग गोलंदाजी देखील त्या पद्धतीची कमालीची गोलंदाजी चालू आहे. 2 बॉल आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. बॅटिंग करण्यासाठी फलंदाज मात्र आपण पाहतो राकेश स्ट्राईक एंड वरती 13 चेंडूचा सामना केलाय, फक्त 15 धावा बनवल्यात. 2 बॉल 4 ची गरज. लेंथ पाहावी लागेल. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 39 या आकड्यावरती. 2 बॉल आणि आता मात्र 3 या धावसंख्येची गरज आहे. काय मॅच चालू आहे, कमालीची मॅच. हाय व्होल्टेज अशी लढत आपण पाहतोय. प्रेक्षकांना ज्या सामन्याची अपेक्षा असते तो सामना मैदानावरती. स्ट्रेट डायव्हचा फटका, अगदी बॅक टू दी बॉलर हा बॉल अडवलाय, फील्ड केलाय. त्या दरम्यान फक्त एक सिंगल रन कंप्लीट. या ठिकाणी आतापर्यंत मिळेल एक सिंगल. शेवटचे 1 बॉल आणि विजयासाठी 2 या धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. दोन्ही संघाच्या प्रेक्षकांच्या फासल्या आता फुसफुस करत असतील. अगदी दोन्ही प्रेक्षक मात्र आस लावून बसलेत या मॅच साठी. कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ या ठिकाणी इथून मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. काल देखील सेमीफायनलची लढत पानशिल आणि शिवकर यांच्या दरम्यान झाली होती. 1 बॉल आणि अशी 2 धावसंख्येची गरज होती, परंतु तो सामना 1 बॉल आणि 2 ची गरज असताना बॅटिंग करणारा शिवकर टीमनं मात्र जिंकला होता. यावेळेस कोणता संघ जिंकेल ते मात्र पाहायचं आहे. साईड यावेळेस मात्र चेंज केली आहे. अगदी 5 बॉल राऊंड द विकेटने टाकले होते. हा चेंडू ओव्हर द विकेटने टाकण्यासाठी गोलंदाज मात्र रवी सोलंकी या ठिकाणी सज्ज. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 1 बॉल 2 ची गरज. कोणता संघ खूप टप्पाचा बॉल होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. एक वेगाने कंप्लीट. खराब फिल्डिंग. मी सातत्याने सांगतोय पनवेल सोसायटी या संघाने फिल्डिंग खराब केली आहे आणि त्याच मुळे आज सामना देखील त्यांना गमवावा लागला. आणि शेवटच्या क्षणाला एंड मुवमेंटला अगदी बॅटकटच्या साहाय्याने मिळालेल्या या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या जोरावरती चिंद्रन टीमनं एक हाय व्होल्टेज लढतीमध्ये मात्र विजय संपादन केला. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन चिंद्रन टीम.